रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. रूप पाहता लोचनी सुख झाले ओचा जनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओचा जनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसा जनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले मोठा जनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व
उमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर कुमारी विवर तू विठ्ठल बरवा तू माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जोडोनिया धन उत्तम व्यवहारी सोनिया धन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारी सोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी विचारी वेद करी विचारी वेद करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणे उत्तम भोगिल जीव उत्तम भोगिल जीव पर उपकारी नेने पर पर उपकारी निजे पर निंदा पर उपकारी नेने पर निंदा पर उपकारी निजे पर पर स्त्रिया सदा बहिणी माया स्त्रिया सदा बहिणी माया पर स्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन 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 राहिल्या जीवन वना माझे मानल्या जीवन वना माई मानल्या जीवन वना माई शांती रूपेण हो कोणाचा वाईट 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 वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे उत्तमाची गती तो एक पावेल 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 उत्तम भोगिल जीव खाणी उत्तम भोगिल जीवन उत्तम भोगिल तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुकामने हेचे आश्रमाची फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुकामने हेचे आश्रमाची फळ परम पद बळ वैराग्याचे परम पद बळ वैराग्या परम पद बळ वैराग्या उत्तमाची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणे उत्तम भोगिल जीवन उत्तम भोगिल धोपार कुमार धोपार कुमार धोपार कुमार धोपार कुमार धोपार कुमार धोपार धोपार कुमार कुमार धोपार 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 कुमार त्यांना साथ करतील एकनाथ महाराज मातबोडीकर अरे ना
उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम
श्री दत्त बाबा हरी बाबा महाराज की जय श्री गुरु मोतीराम महाराज की जय श्री गुरु मारुती महाराज महाराज की जय चला विठ्ठला एक सच्चा एक झूठा सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरकमी बैठा. म्हणून महाराज म्हणतात निंदा करायची नाही. ग्रस्ती आश्रमाला महाराजांनी उपदेश केला. आणि परस्त्रिया नेहमी आई बहिणीप्रमाणे मानायच्या. हे ग्रस्ती जीवाचं मुख्य फल आहे. ग्रस्ताश्रमाचं फल काय? परस्त्रिया माता बहिणी म्हणायच्या. ऐका, ज्या वेळेस आपण ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस अग्नीच्या साक्षीनं, देवबापाच्या साक्षीनं, समाजाच्या साक्षीनं ज्या पत्नीच्या हाताने आपण पाणी ग्रहण केलं ना तीच आपल्याकरता योग्य आहे. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. ज्ञानोबराय म्हणतात धर्मार्थ कामाचरण अन्यत्र न करावे आपण. ऐशी वाहुनिया आन पाणी ग्रहण वेदोक्त. करिता वधूवरा पाणी ग्रहण. साक्षी द्विज देव हुताशन. इतर स्त्रिया माते समान. स्वदारागमन नेमिली वेदे. वेदानं घालून दिलेला नियम आहे ग्रस्ताश्रमाला कसं वागावं. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात आपली पत्नी दुःखी पिढी जरी असेल तर ती आपल्या करताच योग्य. निजवनिता आपुली कुरूप जरी जहाली. भोगिता तेची भली जियापरी. महाराज म्हणतात एखाद्या श्रीमंत माणसाचा मोठा जरी बंगला असेल तर आपलं झोपड मोडू नये. ते आपल्या करताच योग्य सुधर्म. देखोनी लोकाची धवळा रे पाहोनिया मनोहारे. आसती आपुली तनारे मोडावी केवी. सुधर्माच्या ज्ञानोबरायांनी ओव्या सांगितल्या. ग्रस्ती जीवाला महाराजांनी सांगितलेला उपदेश आहे. ऐका, महात्मा गांधी ज्या वेळेस उच्च शिक्षणाकरता परदेशामध्ये निघाले पण निघाल्याच्या नंतर महात्मा गांधीनं आईचं दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेतल्याच्या नंतर आईनं महात्मा गांधीला सांगितलं दुसऱ्या देशामध्ये शिक्षणाकरता चाललास पण विचार कर आपल्या महाराष्ट्राची धर्मसंस्कृती काय. दुसऱ्या देशामध्ये शिक्षणाकरता चाललास पण मद्यप्राशन करायचं नाही, मांस भक्षण करायचं नाही आणि परस्त्रीला आपली माता बहीण मानायचं. आपल्या भारत देशाची संस्कृती. आणि मग जाण्याची परवानगी दिली. परस्त्रिया सदा बहिणी माया. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आपण ऐकलं कालच. रेंगे महाराजांनी सांगितलं परस्त्रिया सदा बहिणी माया. एवढंच नाही तर भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजा करता एका व्यक्तीने एका वेशीला पाठवलं होतं. आणि मग तुकोबराय काय म्हणू लागले. जाई गो माते नकरी सायाच अभि विष्णुदास लोहे तैसे अभि विष्णुदास लोहे तैसे. जाई गो माते नकरी सायाच जाई गो माते नकरी सायाच.
वा जाईवो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे न हो परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि महाराजांनी ग्रस्ती जीवाला उपदेश केला. भूतदया गायी पशुचे पालन भूतदया गाई पशुचे पालन ओ पशुचे पालन चौथ्या चरणामध्ये उपदेश केला. भूत दया गायी पशुचे पाळन तान्हेल्या जीवन वना माझी. महाराज म्हणतात सर्व भूताच्या ठिकाणी माणसानं दया केली पाहिजे. कारण ज्ञानोबा म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जान माझा. एवढंच नाही महाराज एकनाथ महाराज भूताचे उपकार आहेत म्हणून हनुमान चालीसा तयार झाली. भूताचे उपकार आहेत म्हणून तुळशी रामायण तयार झालं. आता कसं झालं त्याचा थोडक्यामध्ये आपण विचार करू. विठ्ठल 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 तुलसीदासजी महाराज एका अरण्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेटीची अपेक्षा करत भजन करत बसले होते. आणि भजन करत बसले असताना नित्य नेमानं दररोज सकाळी लवकर उठायचे, शौच विधीला जायचे. पण शौच विधीहून येत असताना उरलेलं पाणी एका झाडाला टाकत होते. सवय लागती माणसाला काही काही. उरलेलं पाणी एका झाडाला टाकत होते. 21 दिवस असं घडलं. 21व्या दिवशी त्या झाडातून भूत प्रगट झालं. भूत प्रगट झाल्याच्या नंतर तुलसीदासांना म्हणू लागलं महाराज तुमची काय इच्छा आहे, तुमची इच्छा मी पूर्ण करतो. आणि मग तुलसीदासानं सांगितलं
तू माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, मला प्रभू रामचंद्राची भेट पाहिजे. देवाचं नाव घेतलं की भूत मागं सरगू लागलं. पळे भूत बाधा भेने ते देवाच्या नावाला भूत घाबरते, भूत मागं सरकलं. पण महाराज देवाची तर भेट करून देऊ शकत नाही, पण ज्यांच्यामुळे तुम्हाला देव मिळेल त्या संताची मी तुम्हाला भेट करून देतो. आणि मग त्या भूतानं सांगितलं, महाराज गावामध्ये रामायण चालू आहे, सगळ्यात अगोदर येणारा जो वृद्ध व्यक्ती आहे ते मारुतीराय आहेत, त्यांची भेट झाली की प्रभू रामचंद्राची भेट होईल. आणि मग तुळशीदासजी त्या भूताच्या सांगण्यावरून गावात आले. सगळ्यात अगोदर येणारा व्यक्ती पाहिला आणि शेवटी जाणारा व्यक्ती पाहिला, त्याचे पाय धरले. तुळशीदासानं विचारलं, मला प्रभू रामचंद्राची भेट करून देताल का? मग मारुतीरायनं प्रभू रामचंद्राची भेट करून दिली. आणि मग तुळशीदासांनी हे ग्रंथ लिहिले. आज पण आपण म्हणतो ना, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुनावे. एवढंच नाही, पण माणसं देवाचं नामस्मरण मशानभूमी आली की रामकृष्ण हरी म्हणतात. आणि मशानभूमी संपली मग गाणी लावायची. मी म्हणत नाही बरं, मी पुराव्यानं बोलतो. कबीरदासजी महाराजांचा दोहा आहे, दुख में सब सुमीरन करे, सुख में करे ना कोई, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जो करे, दुख काहे को ये कबीरा, दुख काहे को. कबीरदासजी महाराजांचा पुरावा आहे. मी जे कीर्तनात जे काही बोलतो ते पुराव्याशिवाय बोलत नाही. कारण ज्या वेळेस माझ्या गुरूंनी मला उभं केलं, आमचे गुरुवारी रामगिरी महाराज मेरखेलकर, कीर्तनाची तयारी नव्हती, पण विचारलं पांडू गावात कोणी कीर्तन कराय का? मी म्हणलं नाही महाराज. कर म्हणले कीर्तन. म्हणलं महाराज मला उभा राहता येत नाही, बोलता येत नाही, चाल म्हणू शकतो, बोलू शकत नाही. महाराज म्हणले कर. मोठे महाराज मारुती महाराज असंच आम्हाला कीर्तन करा म्हणायचे. आम्हाला बोलता येत नव्हतं, पण त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही बोलायला लागलो. मी जे काय बोलतो माझे गुरुवारी रामगिरी महाराज मेरखेलकर महाराजामुळे मी या ठिकाणी बोलतो. पण पुराव्याशिवाय कीर्तनकारांना बोलू नाही. एखाद्या व्यक्तीनं विचारलं महाराज कशातलं बोलाले, पण त्याला पुरावा देता आलं. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरती. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हित न मानावे, ते घेववी न म्हणावे विषयी विरुद्ध. कीर्तन म्हणजे काय? कुठले गाणे म्हणले, कुठलं सिद्धांत मांडला, कुठं पिपरातले दृष्टांत सांगायचं मत नाहीत कीर्तनकाराला. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन.
तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने विठोबा रखुमाये हरी विठोबा हरी विठोबा हरी विठोबा हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली महाराज